सहर्ष स्वागत करतो। त्यामध्ये आपल्या स्कूल कमिटीचे चेअरमन, आपल्याला नेहमीच ज्यांचं मार्गदर्शन असतं ते सन्माननीय ए.पी. बनसोडे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपली जी एम्पॉवर कमिटी आहे त्याचे सदस्य आणि आपल्याला दररोज ग्राउंडवर ज्यांचं मार्गदर्शन मिळतं ते सन्माननीय सूर्यकांतजी शिंदे सर, त्याचबरोबर आपले जे अध्यक्ष आहेत संस्थेचे सन्माननीय पी.आर. कदम सर, त्यांच्या कन्या डॉक्टर प्रज्ञा निकम याही आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमचे वडील अचानक आलेले आपल्यामध्ये जे सहभागी झाले ते आमच्या गावचे पोलीस पाटील होते बादशाह पाटील जगताप, हे पण आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी प्रथमतः विद्यालयाच्या वतीनं मुख्याध्यापक या नात्याने सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर आपला विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील या छोट्याशा उपक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो। आपण इथे एकत्र जमण्याचं कारण आज जी संपूर्ण वर्षाची कष्ट आहेत त्या कष्टाला कुठेतरी फळ येत आहे आणि तो आनंदाचा दिवस आपल्यामध्ये आपण सेलिब्रेट केला पाहिजे। यासाठी खरं तर या बाजूला जे सत्कार मूर्ती आहेत खरे तर त्या सत्कार मूर्तींचं छोट्याशा बाळासह सुद्धा आपण इथे स्वागत करणार आहोत। याचं कारण असं की रात्र शाळेत जो जो विद्यार्थी प्रवेश घेतो तो आपल्या सर्वांना माहीतच आहे की एखाद्या चित्रपटाचा खऱ्या अर्थाने हिरो किंवा हिरोईन आहे। याचा अर्थ असा की अत्यंत कष्टाने दिवसभर कष्ट करून आपलं जीवन चरितार्थ चालवत असताना, आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करत असताना, कुटुंबाचं नेतृत्व करत असताना अशा मुलं आणि मुली आपल्या रात्रशाळेत प्रवेश घेतात। आणि कालच SSC बोर्डाने जी फेब्रुवारी-मार्च 2026 जी बोर्ड एक्झाम घेतली होती इयत्ता 10वीची, त्याचा कालच ऑनलाईन निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपल्या सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की संपूर्ण नगर जिल्ह्यात जे नाईट हायस्कूल आहे त्याच्यामध्ये आपल्या सिद्धार्थ नाईट हायस्कूलने अव्वल स्थान पटकावलेलं आहे, प्रथम क्रमांक पटकावलेला, हे सांगायला विशेष अभिमान वाटतो। आणि पुणे बोर्डामध्ये रात्र शाळांमध्ये आपल्या सिद्धार्थ नाईट हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकावलेला, ही अत्यंत विशेष अभिमानास्पद गोष्ट आहे। परंतु हे कुणामुळं आणि कशामुळं? शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तर काम करतच असतात, यांचं हे टीमवर्क आहेच आहे। परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने परीक्षेला सामोरं जाऊन ज्यांनी खऱ्या अर्थाने यश मिळवलं आहे अशांचा खऱ्या अर्थाने इथे सत्कार होणं किंवा त्यांच्यामुळं आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल होतं आहे, खऱ्या अर्थाने त्यांचं आपण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया। त्यामध्ये जे 5 विद्यार्थी आलेत ते मी प्रथमतः माहिती देतो, परंतु तत्पूर्वी आपल्या 1-2 मिनटं फक्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतील। प्रथमतः सन्माननीय आपल्या स्कूल कमिटीचे चेअरमन सन्माननीय ए.पी. बनसोडे सर। आपल्या शाळेची